स्वातंत्र्य दिन भाषण. आदरणीय व्यासपीठ, माननीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी इथे फक्त भाषण करण्यासाठी उभी राहिलेली नाही. आज मी उभी आहे त्या लाखो वीरांच्या आठवणी जाग्या करण्यासाठी, ज्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत. मित्रांनो, कधी विचार केलाय का, आज आपण शाळेत येतो, आपल्या मनासारखं बोलतो, आपल्या मनासारखं जगतो आणि आपल्या हातात तिरंगा अभिमानाने घेऊन उभे राहतो. पण ह्या स्वातंत्र्याची किंमत काय होती? या स्वातंत्र्यासाठी कुणी आपलं घर सोडलं, कुणी संसार सोडला, कुणी सुखाचा त्याग केला आणि कुणी आपल्या आयुष्याचीच आहुती दिली. त्या क्रांतिकारकांच्या डोळ्यांसमोर एकच स्वप्न होतं, भारत स्वतंत्र झाला पाहिजे. रक्त सांडले भूमीसाठी त्याग केला वीरांनी, रक्त सांडले भूमीसाठी त्याग केला वीरांनी, स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आपल्या शूर शहीदांनी, स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आपल्या शूर शहीदांनी. आज आपण घेतो मोकळा श्वास त्यांच्या बलिदानामुळे, आज आपण घेतो मोकळा श्वास त्यांच्या बलिदानामुळे. म्हणून तिरंगा उंच फडकतो त्यांच्या अभिमानामुळे, म्हणून तिरंगा उंच फडकतो त्यांच्या अभिमानामुळे. मित्रांनो, भगतसिंग फाशीच्या दोरीकडे जाताना घाबरले नाही. चंद्रशेखर आझाद यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूसमोर मान झुकवली नाही. सुभाषचंद्र बोस यांनी देशवासियांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने एका महासाम्राज्याला हादरवून सोडले आणि असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांनी आपल्या रक्ताने भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी लिहिली. पण आज प्रश्न असा आहे, त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य का मिळवून दिले? फक्त आपण 15 ऑगस्टला ध्वजावंदन करावं म्हणून? फक्त देशभक्तीची गाणी म्हणावी म्हणून? फक्त सोशल मीडियावर हॅप्पी इंडिपेंडन्स डे लिहावं म्हणून? नाही. त्यांना असा भारत हवा होता जिथे प्रत्येक नागरिक प्रामाणिक असेल, जिथे प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल, जिथे प्रत्येक तरुणाच्या हातात रोजगार असेल, जिथे स्त्री सुरक्षित असेल आणि जिथे प्रत्येक भारतीय आपल्या देशासाठी अभिमानाने उभा राहील. मित्रांनो, देशभक्ती म्हणजे फक्त तिरंगा हातात घेणे नाही. देशभक्ती म्हणजे तिरंगा आपल्या हृदयात जपणे. देशभक्ती म्हणजे भारत माता की जय म्हणणे नाही, तर भारतासाठी आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवणे. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना स्वतःला एक प्रश्न विचारूया. मी माझ्या देशासाठी काय करतोय? मी विद्यार्थी असेन तर मन लावून अभ्यास करेन. मी तरुण असेन तर माझ्या कौशल्याने देशाला पुढे नेईन. मी नागरिक असेन तर नियम पाळेन, कचरा रस्त्यावर टाकणार नाही, भ्रष्टाचाराला साथ देणार नाही, जात, धर्म, भाषा यावरून माणसांत भिंती उभ्या करणार नाही. कारण आपली ओळख वेगळी असू शकते, पण आपला देश एक आहे. आपली भाषा वेगळी असू शकते, पण आपला तिरंगा एक आहे. आपली मते वेगळी असू शकतात, पण आपली भारत माता एक आहे. आणि म्हणूनच देश आधी, आपण नंतर. मित्रांनो, आपल्या शहीदांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. आता भारताला महान बनवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांच्या बलिदानाचा अपमान होऊ देऊ नका. त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आजपासून एक छोटासा संकल्प करा. मी चांगला नागरिक बनेन. मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन. मी देशाची संपत्ती जपेन. मी भारताचा तिरंगा सदैव उंच ठेवेन. आणि शेवटी एवढेच म्हणेन, ज्यांनी देशासाठी रक्त दिले त्यांना सलाम करूया. ज्यांनी देशासाठी रक्त दिले त्यांना सलाम करूया. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांचं स्वप्न पूर्ण करूया. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांचं स्वप्न पूर्ण करूया. तिरंगा सदैव उंच राहो, भारत माता महान राहो. तिरंगा सदैव उंच राहो, भारत माता महान राहो. आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात माझा भारत, माझा अभिमान सदैव जिवंत राहो. माझा भारत, माझा अभिमान सदैव जिवंत राहो. चला, आज या पवित्र दिवशी अशी गर्जना करूया की तिचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे. भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद. जय भारत. धन्यवाद.